महात्मा फुले नगर मानखुर्द येथील रहिवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी. आपल्या भागात अखेर नवीन पाण्याची पाईपलाईन मंजूर झाली असून या कामाचे आज उद्घाटन होत असून त्याचे काम आज सुरू होत आहे. 9 वर्षाचा सतत पाठपुराव्यामुळे आपले लाडके नगरसेवक श्री दिनेश बबळू पानसळ हे वर्ष 2017 पासून या पाणी समस्यांचे निवारण करण्यासाठी अविरतपणे प्रयत्न करत होते. त्यांच्या या दीर्घकालीन संघर्षाला आणि पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. केवळ स्थानिक स्तरावरील प्रयत्न नव्हता तर श्री दिनेश बबळू पानसळ यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे थेट महापौरांच्या समोर मनपा सभागृहामध्ये या गंभीर समस्येवर आवाज उठवला आणि वॉर्ड कमिटी अध्यक्षांकडेही वारंवार बैठका घेऊन या कामाला गती देण्यास भाग पाडले. नागरिकांच्या हक्काच्या पाण्यासाठी सातत्याने लढणारा आपला लोकप्रतिनिधीने दिलेला शब्द पाळला व महात्मा फुले नगराचा पाण्याचा प्रश्न सोडवला व सर्व रहिवाशांनी सौ अनिता दिनेश पानसळ व श्री दिनेश बबळू पानसळ यांचे खूप खूप आभार व्यक्त केले. अनेक वर्षापासून महात्मा फुले नगरमध्ये पाण्याचा प्रश्न होता. जेव्हा मिसेस अनिता पानसळ निवडून आली त्यानंतर मी 5 महिन्यातच 4ची लाईन इथं टाकलेली होती. पण कोणी अपप्रचार करून ह्या 4च्या लाईनीला गटरचं पाणी जातं हे जातं पण चांगलं निव्वळ पाणी होतं ते ना प्रश्न. तिथे मी पाईपलाईन टाकून ते पूर्तता केलेली 700 फूट लाईन टाकलेली. त्यानंतर ती रेल्वेच्या खालून होती. मग ही प्रस्तावाला दिल्यानंतर आता महाराष्ट्र नगर ते फुले नगर ही नवीन प्रस्ताव लाईन मी टाकले होते. आज 5 झालेलं आहे आणि गोरगरीब जनतेच्या आज मुखाला पाणी भेटणार आहे. अनेक वर्ष हा महात्मा फुले नगरमध्ये 40-45 वर्ष पाण्याचा प्रश्न खूप मोठा होता. तो आता माझ्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून आज पूर्तता होणार आहे आणि पाईपलाईनचं काम आता चालू होणार आहे जेणेकरून या लोकांना लिगली तत्व रे महानगरपालिकेचं मानधन असतं ते भरून ह्यांना पाईपलाईन घरोघरी भेटणार आहे. ह्याची सर्वांनी दखल घ्यावी आणि इथे कोणी अपप्रचार आणि कोणी पैसे मागले कोणाला देऊ नये. लिगली पेपर आपले सबमिट करून लायसन प्लंबर बघावा आणि त्यांना ही लाईन गरीब जनतेला द्यावी ही अशी विनंती करतो आहे. सांगतो की सतत आम्ही पाठपुरावा करून रेल्वे ह्या फुलेनगरसाठी पाणी भरत त्यातून प्रश्न केला आहे, ब्रिजचा प्रश्न केला आहे, इथं रस्त्याचा प्रश्न केला आहे. महात्मा फुले नगरमध्ये जी विकास कामं आहेत पाण्याचा जो प्रस्ताव आहे 2017 ते 2022पर्यंत महानगरपालिकेचा जो कालावधी होता त्यानंतर पाठपुरावा करून त्याही नंतर 22च्या नंतर आमचं सरकार आलं तेही पाठपुरावा करून आज हे पाणी पाईपलाईनचं जे काम झालं आहे भारतीय जनता पार्टी महात्मा फुले नगरचे सर्व रहिवासी आणि नगरसेवक मी आम्ही केलेलं आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यावं. कारण कुणी काय सांगत असेल न नळाचा गटराचा रस्त्याचा नगरसेवकचं काम हे महानगरपालिकेमध्ये मूलभूत सुविधासाठी केलं जातं. त्यासाठी हा प्रश्न आम्ही सोडवलेला आहे. आम्ही भरपूर वर्ष झालं पाण्यासाठी तरसलो होतो. आम्ही भाईंकडे भरपूर वेळा गेलो होतो. आम्ही भरपूर टाईम त्यांना सांगितलं भाई काहीतरी करा. भाई पण त्याच्या पाठी भरपूर लागले होते. पण काही कारणानुसार गेल्या टायमाला आमचं झालं नाही. पण ह्या टायमाला मी भरपूर खुश आहे की आमच्या एरियामध्ये मानखुर गावासारख्या एरियामध्ये सगळ्यांच्या घरात BMCचा नळ आहे. फक्त आमच्या फुलेनगरला नाही. फक्त हा फुलेनगर असा रोखीत जातो की यांच्याकडे इथं माणसंच राहत नाही. पण भाईंमुळे आज आम्हाला BMCचा नळ आलाय. आम्ही भरपूर खुश आहे. भरपूर. मी तरी तर लहानाची मोठी झाली पण आम्हाला खूप वर्षापासून पाण्याचा प्रॉब्लेम होता. आम्ही खूप मानखुर गावातनं टॅनिस्कामधनं पाणी आणत होतो. खूप हाल काढलेत. पण भाईंनी हे पाण्याचा प्रस्ताव भाईंकडे आम्ही लोकांनी मांडला आणि भाईंनी हा मनावर घेऊन खूप पूर्ण केला म्हणून त्याबद्दल भाईंचं खूप आभार आहे. धन्यवाद. का तर आम्ही तेवढे हाल काढलेत पाण्यासाठी. बबलू पानसळ खरंच आहे कारण की भाई प्रत्येक ह्याला उभे राहतात. कधीही काही काम असलं आम्ही भाईंना बोललो भाई आमचं हे काम आहे. भाई प्रत्येक गोष्टीला आमच्यासाठी उभे राहतात म्हणून खूप भाईचा मनापासून आम्ही आदर करतो आणि थँक्यू भाई आम्हाला काम केल्याबद्दल. पेपर वगैरे काय नाही. आम्ही तर लिगली भाई सगळं म्हणतात की आपण लिगली आहे आपण अनलिगल नाही आहे. मग जेव्हा पेपर वर्क असेल ना म्हणून आम्ही पुढे उभे राहतो. आम्ही पेपर वर्क नाही तर आम्ही येणार नाही. भाईंनी त्याच्यासाठी भरपूर पाठपुरावा केला. इथं लोक काही बोलू द्या आम्हाला माहिती आहे की त्यांनी किती काय केलं आणि किती काय नाही केलं त्याच्यासाठी. भाई मैं इस बबलू भाई ने आज नारियल फोड़े और इसके लिए हम लोग बहुत खुश हैं क्योंकि हम लोग पब्लिक को बहुत पानी का त्रास है और हम बहुत दूर दूर से पानी लेके आते. अनीता पानसळ ने नगर सेवक हुआ तो आज सन 2023 में तो उनके आने के बाद हम पीछे वाले पब्लिक को पानी नहीं मिलता था. तो आने के बाद पीछे पब्लिक को
तीन 350 घर पानी पीने लगे। वो पानी उनको परवर गया है। हाँ, बबलू पंचायत के ऊपर हमारा आशीर्वाद ऐसे रहे, क्योंकि ये नगर सेवक ने खरा है कि हम लोग कभी भी एनी टाइम कोई भी प्रॉब्लम में जाए तो हम लोग के लिए तैयार रहते हैं। हाँ, ये हमको आज खरोखर आम्ही खुश आहोत। कार्यसम्राट बबलू पांचाळ नगरसेवक भाजपाचे आहेत। हे गेल्या 5 वर्षापासून तर ह्या पाण्याच्या सतत पाठपुरवठ्यामध्ये होते, त्यामुळे हे पाण्याची लाईन आत्ता सध्या ह्या वर्षामध्ये पाण्याची लाईन आमच्या उद्घाटन केलेलं आहे त्यांनी। पण मी असं जसं 40 वर्ष झालं ह्या पाण्यासाठी आम्ही झगडत होतो। रेल्वे हा भाग हा रेल्वेचा असल्यामुळे इथे येत नव्हतं पाणी। रेल्वेच्या कारणामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्ष हा बबलू पांचाळने केला। मी अनेक लोकांकडे गेलो, पण अनेक लोकांनी मला त्या दुजोरभावच केला। पण एक बबलू पांचाळ नगरसेवक कार्यसम्राट बबलू पांचाळ यांचं हक्काने आणि नावाने मी का घेतो असं पूर्ण नाव, की कारण त्या माणसानं असं काम केलेलं आहे की हे पाणी आणून दाखवलं। आणि लोक बरेच काही म्हणतात की पाणी येणार नव्हतं, येणारच नाही फुलेनगरमध्ये, अशा काही अफवा उडवल्या जात होत्या। पण नगरसेवक बबलू पांचाळ यांनी आज आपण बघताय हे पाण्याची लाईन 900 आणून हे खूप मोठं संघर्ष आमचा म्हणजे पूर्ण केला आहे। तरी आमचं काम आम्ही सर खुश आहे। संघर्ष पाण्याचा हा संपला, खरोखर संपला। 40 वर्षाची तपश्चर्या म्हणतात ना, त्या प्रकारे आमचा हा संघर्ष पाण्याचा संपलेला आहे। त्यांनी कार्यसम्राट बबलू पांचाळने खूप चांगलं काम केलेलं आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत सदैव त्यांच्यासोबत राहणार। बबलू भाई ने पहले भी हमारे को पानी की इतनी तकलीफ़ थी, बेहिसाब तकलीफ़ थी। उस टाइम भी इलेक्शन में खड़े थे, बोले मैं आऊँ या ना आऊँ, लेकिन मैं तुम्हारे एरिया में पानी लेके आके दिखाऊंगा और 20 दिन के अंदर मैं तुम्हारे को पानी दूंगा करके बोले थे। और वो टाइम भी अपना वचन बराबर निभाए और हमारे को पानी लेके आके दिए। और इस टाइम भी हमारे लिए पानी लेके आके दिए। मैं बहुत खुश हूँ और इनका आभारी हूँ बबलू भाई का। सबका आशीर्वाद है इनके साथ में और हमेशा रहेगा। त्यामुळे पाण्याला त्यासाठी मी लई खुश आहे, कारण इथं लई वर्षापासून पाण्याचा लई हाल आहे। आणि बबलूभाईने याचा आधी पण पाणी त्या साईडला आणलं आहे। लोकांनी काय बोललं ते त्याच्यात घाण येते, पण आज पण मी वापरतो ते तिकडचं पाणी। खूप म्हणजे घाण बिन काय नाही, एकदम खूप छान पाणी आहे तिकडचं। लोकांनी फक्त असंच बोलले की घाण आहेत करून, पण व्यवस्थित पाणी एकदम म्हणजे ह्याचा अगोदर पण पाणी आणलं आहे त्यांनी व्यवस्थित एकदम। लोकांचा म्हणजे लई तिकडचा त्रास वाचला आहे। सर बहुत ही बड़ा काम हुआ है हम लोगों के लिए सर, बहुत खुशी की बात है। हम लोग बहुत सालों से पानी के लिए बहुत यहाँ पे समस्या है सर जो है, और ये जो काम इन्होंने किया है सर बहुत अच्छा काम किया हम लोगों के लिए। और हमें इनका आशीर्वाद है, हमेशा हमारा इनके साथ में रहेगा और हम भूलेंगे नहीं ये चीज़ को। खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी जेव्हा अनिता पांचाळ निवडून आल्या त्यानंतर मी 20 दिवसात इथे पाण्याची लाईन 4ची लाईन टाकून दिली, जेणेकरून 700 फूट लाईन टाकली रेल्वे खालून मी। ते लोकांना, मागच्या लोकांना पाणी येत नव्हतं, त्या लोकांना पाणी आलं। पण काही लोकांनी अपप्रचार करून हे पाणी गटरातून आली लाईन, याला पाणी पिण्यासारखं नाही, पण अनेक लोक तिथे पाणी पित आहेत आणि ते पाणी शुद्ध आणि चांगलं पाणी आहे। काही लोकांना राजकारण पाण्यामध्ये करायचं असतं, आरोग्यामध्ये करायचं असतं, पण आम्ही कुठे राजकारण करत नाही। लोकांच्या मुखाला पाणी भेटलं पाहिजे, त्या दिशेने मी 700 फूट लाईन टाकली आणि आता ही 6 इंचाची लाईन आपण परत महात्मा फुलेसाठी आणलेली आहे। लोकांना चांगलं पाणी भेटू दे, लिगली त्यांच्या घरोघरी नळ येऊ दे। त्यानंतर आम्ही 2च्या लाईन घरोघरी टाकणार आहोत, जेणेकरून पाईपाचाही खर्च लोकांचा वाचेल। जे महानगरपालिकेचं मानधन आहे रीतसर त्यांना भरून ही लाईन त्यांना घरोघरी घेता येईल, मीटरद्वारे ते पाणी भरतील। खरं म्हणजे काही महिलांना, माते भगिनींना रडायला हे आलं की अनेक वर्षे कुठून मानकरून डोक्यावरून पाणी आणलं, कुठे बाबा 2-2 तास लाईनीत उभे राहिले। गोरगरीब जनता ह्या इथे पाणी नव्हतं, ही खूप बिकट परिस्थिती त्यांची होती। अक्षरशः त्या पावसाळ्यामध्ये पण इथे पाणी भरतं, कारण हा भाग दोन्ही रेल्वे ट्रॅकच्या मध्ये असल्याकारणाने, रेल्वे NOC देत नसल्याकारणाने आपण कलेक्टरच्या माध्यमातून मागे लागून कलेक्टरच्या जागेतून ते NOC त्या लोकांनी 23 लाख रुपये कलेक्टरनी मागणी केली होती। मी महानगरपालिकेमध्ये सभागृहामध्ये तो विषय घेतला की आम्ही महानगरपालिका गोरगरीब जनतेसाठी हे 23 लाख आम्ही दर वर्षाला भरणार नाही आहोत। आमच्या जे महानगरपालिका हे नव्याने तुम्ही कुठलं लादलं गेलं 23 लाख, कुठल्याच गोष्टी कधीही पाईपलाईनसाठी कुठलाही कलेक्टर असो, म्हाडा असो, कोणी अशा कधी मागितलं नव्हतं। हा नव्याने हा कलेक्टर कोण आला आहे की 23 लाखाची मागणी केली आहे, ह्याचा आम्ही निषेध केला आणि आम्ही 23 लाख भरणार नाही। कारण रीतसर गोरगरीब जनतेला पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे, ते काम चालू झालं पाहिजे आणि ते आज काम चालू झालेलं आहे। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।